So go to the next point, which is probability mass function. ओके, probability mass function. हे जे probability mass function आहे ते रिलेटेड टू डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. ओके, म्हणजे जर आपला रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपलं कुठलं फंक्शन असणार आहे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असणार आहे. आणि जर आपला रँडम व्हेरिएबल हा कंटिन्यूस असेल, ओके, कंटिन्यूस रँडम व्हेरिएबल असेल तर त्याच्याशी रिलेटेड कुठलं असतं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन याला आपण पीएमएफ म्हणतो आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आपण पाहणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पीडीएफ. ओके, सो लेट्स start the probability mass function. A discrete random variable capital X. ओके, रँडम व्हेरिएबल हा नेहमी दाखवताना आपण कशाने दाखवतो, कॅपिटल एक्स ने दाखवतो. ओके, ए डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स which takes values x1 x2 xn. okay, let these are the values of random variable x. Then the function p of x. P of x means probability of x. Then the function p of x is defined as p subscript x bracket मध्ये x. Okay, this subscript is random variable and this x is our value of this random variable x. Okay, this is a value of random variable and this is आपला random variable. Okay, so this probability of x is equal to probability of capital X is equal to small x. ओके, हा आपला x म्हणजे हा रँडम व्हेरिएबल आणि हा स्मॉल x म्हणजे इथला ब्रॅकेट मधला. ओके, सो दिस इज probability of capital X is equal to small x is equal to pi. ओके, लेट ith probability. ओके, some pi. ओके, pi for x is equal to x1 x2 xn. ओके, म्हणजे i ची व्हॅल्यू जसजशी चेंज होईल जाईल तसतशी तुमची x ची व्हॅल्यू जसजशा चेंज होत जातील, x1 x2 xn होत जातील तसतशी तुमची प्रोबॅबिलिटी काय होत जाणार आहे, p1 p2 p3 p4 ओके अप टू pn पर्यंत जातील. ठीक आहे, म्हणजे या व्हॅल्यूजलाच फक्त तुम्हाला काहीतरी प्रोबॅबिलिटी मिळून जाईल. ओके, अँड झिरो अदरवाइज. ओके, म्हणजे जर तुमचा x ची व्हॅल्यू या n व्हॅल्यूज पैकी जर वेगळी असेल, ओके, n व्हॅल्यूज पैकी जर x ची व्हॅल्यू वेगळी असेल तर त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी काय होणार आहे, झिरो होणार आहे. ओके, तर त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी काय असेल, झिरो असेल. ओके, सच फंक्शन p ऑफ x, तसं फंक्शन म्हणजे त्या फंक्शनला p ऑफ x याला आपण काय म्हणत असतो, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, शॉर्ट मध्ये काय म्हणतो त्याला आपण पीएमएफ. ओके, म्हणजे प्रत्येक जो रँडम व्हेरिएबल आहे त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत, ओके, तर त्याच्या व्हॅल्यूजला आपण काय करतो, काहीतरी प्रोबॅबिलिटी असाइन करतो. ओके, काहीतरी प्रोबॅबिलिटी असाइन करतो त्यालाच आपण काय म्हणतो, त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, दिस इज अबाउट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. इन दिस ग्राफ वी कॅन सी दॅट एक्स ॲक्सिसला आपण काय घेतलं, समजा एक्सच्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज घेतल्या. त्या कुठल्या व्हॅल्यूज घेतल्या, समजा की पहिली व्हॅल्यू 0 आहे, दुसरी 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आणि वाय ॲक्सिसला काय घेतले आपण, प्रोबॅबिलिटीज घेतल्या. काहीतरी समथिंग आहे, 0 पहिली 0 असेल, दुसरी 0. म्हणजे क्लास स्केल घेतला आपण एक 0.05 0.115 लाईक दॅट. ओके, तर इथं आपल्याला काय मिळतंय बघा, पहिली जी व्हॅल्यू आहे एक्स ची पहिली व्हॅल्यू आहे त्याला किती आपण हे दिलं, प्रोबॅबिलिटी असाइन केली बघा. इथं पहिली एक्स ची व्हॅल्यू 0 आहे त्याला किती प्रोबॅबिलिटी असाइन केली, 0.1. ओके, एक्स ची दुसरी व्हॅल्यू आहे त्याला किती प्रोबॅबिलिटी असाइन केली बघा, 0.2. ओके, एक्स ची तिसरी व्हॅल्यू जी 2 आहे त्याला किती प्रोबॅबिलिटी असाइन केली, 0.3. पुढची व्हॅल्यू 3 ला किती प्रोबॅबिलिटी असाइन केली, 0.1. 4 ला 0.1, 5 ला 0 आणि 6 ला 0.2. ओके, म्हणजे प्रत्येक पॉइंटला आपण काय केले, प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूज आपण त्याला पॉइंट म्हणतो. ओके, प्रत्येक पॉइंटला आपण काहीतरी व्हॅल्यूज असाइन केला. ओके, तर यालाच आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, दिस इज द डिस्क्रीट फंक्शन. ओके, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे काय असतं, डिस्क्रीट फंक्शन असतं. ओके, म्हणजे जम्प्स असतात तिथं. ओके, 0 ला किती जम्प गेली बघा, 0.1. ओके, 0 ला किती पॉइंट जम्प साईज किती गेली, 0.1.
10. याला प्रोबॅबिलिटीलाच आपण काय म्हणत असतो, जंप म्हणतो. किती जंप केली, 0.1. 1 या पॉइंटला किती जंप आहे बघा, 0.2. ओके, लाईक दॅट. ओके, there are some properties of this probability mass function or probabilities, and this is number one, property number one, all the probabilities. Okay, all the probabilities pi. Okay, याला आपण pi, याला p1 म्हणूया, p2, p3, p4, p5, p6 and p7. ओके, व्हॅल्यूज त्याच्या 7 आहेत बरं का. इथं अप्पर मोस्ट व्हॅल्यू 6 असली तरी पहिली व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे ह्या व्हॅल्यूज किती आहेत, एकूण 7 आहेत. त्यामुळे त्याच्या प्रोबॅबिलिटी सुद्धा किती होणार आहेत, 7 होणार आहेत. ओके, त्यामुळे ऑल द प्रोबॅबिलिटीज आर ऑलवेज लाईज इन बिटवीन 0 to 1. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही कुठून कुठपर्यंत असणार आहे, 0 पेक्षा मोठी असेल किंवा इक्वल टू 0 आणि 1 पेक्षा लहान किंवा इक्वल टू 1 असणार आहे. ओके, आणि प्रॉपर्टी नंबर 2 काय आहे, समेशन ऑफ पी ऑफ एक्स. ओके, म्हणजे या सर्व प्रोबॅबिलिटीची आपण जर टोटल केली तर ती किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, समेशन सम ऑफ ऑल दीज प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1. ओके, then this is all about probability mass function or PMF. And then next point is probability density function. ओके, probability density function म्हणजे जर आपला रँडम व्हेरिएबल हा कंटिन्युअस असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपलं कुठलं असणार आहे डिस्ट्रीब्युशन किंवा फंक्शन, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. त्यालाच आपण म्हणतो पीडीएफ. ओके, इन शॉर्ट काय म्हणतो त्याला, पीडीएफ. तर पीडीएफ काय आहे बघा, कन्सिडर ए स्मॉल इंटरवल x minus half dx to x plus half dx of length dx. म्हणजे आपण एक इंटरवल कन्सिडर केला, त्याचं लोअर लिमिट किती आहे, x minus half dx आणि अप्पर लिमिट किती आहे, x plus half dx. आणि त्या इंटरवलची एकूण लेंथ किती आहे, dx इतकी आहे. ओके, अराउंड पॉइंट x म्हणजे हा इंटरवल जो आहे तो अराउंड पॉइंट काय असणार आहे, x असणार आहे. ठीक आहे, विच इज गिवन बिलो. ओके, तर या डायग्राम मध्ये हा इंटरवल दिलेला आहे, बघूया व्यवस्थित काय तो. इथं आपल्याला x दिसतोय बघा हा. ओके, तर हा x म्हणजे काय आहे, तर या इंटरवल मध्ये x आपला कुठेतरी व्हॅल्यूज घेणार आहे त्यातला. इथं जी फर्स्ट लाईन दिसते आपल्याला इकडची, तो पॉइंट कुठला आहे, x मायनस हाफ dx आहे. आणि इकडचा जो आपल्याला लाईन दिसते तो पॉइंट कुठला, इथला x प्लस हाफ dx. x मायनस हाफ dx, x प्लस हाफ dx. आणि हे जे फंक्शन असणार आहे ते कुठलं असणार आहे, एफ ऑफ एक्स. हे फंक्शन असणार आहे ते एफ ऑफ एक्स. आणि या इंटरवलची लेंथ किती असणार आहे, इथं दिलेली आहे ती dx. या इंटरवलची लेंथ जी आहे ती किती आहे, dx आहे. ओके, ठीक आहे. लोअर लिमिट किती आहे, x मायनस हाफ dx, अप्पर लिमिट x प्लस हाफ dx. आणि x आपला या इंटरवल मध्ये एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, तर इथं काय म्हटलंय बघूया नेक्स्ट. देन द फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी. ओके, फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. या फंक्शनला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कधी म्हणायचं बघा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स इफ अँड ओनली इफ. कधी म्हणायचं बघा, प्रोबॅबिलिटी दॅट. ओके, प्रोबॅबिलिटी दॅट एक्स मायनस हाफ dx लेस दॅन एक्स लेस दॅन एक्स प्लस हाफ dx इज इक्वल टू एफ ऑफ एक्स dx. म्हणजे आपला रँडम व्हेरिएबल x हा या दोन पॉइंट मध्ये एक्झिस्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही किती असायला पाहिजे, एफ ऑफ एक्स इंटू dx असेल. ओके, एफ ऑफ एक्स इंटू dx असेल तर आपण त्या एफ ऑफ एक्सला आपण काय म्हणत असतो, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, याला आपण काय म्हणतो, पीडीएफ. पीडीएफ म्हणजे काय बघा, फक्त एक फंक्शन असणार आहे काहीतरी. ओके, आपला रँडम व्हेरिएबल या दोन पॉइंट मध्ये एक्झिस्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असायला पाहिजे, एफ ऑफ एक्स इंटू dx. dx म्हणजे त्याची लेंथ. ओके, त्या दोन पॉइंट मध्ये एक्झिस्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही किती असायला पाहिजे, एफ ऑफ एक्स इंटू dx. देन दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड probability density function. Okay, that's it.